घरातील आमच्या छोट्या मंडळींचा हाच प्रश्न, की "बाई हा तर शेंगदाण्याचा लाडू करते मम्मी, परंतु तू याला नटवत का नाही?" की जसं आपण बाकीचे लाडू करतो, छान ड्रायफ्रुट्स लावून नटवतो, मग शेंगदाण्याच्या लाडूनच का नटवत नाही? चला मग आज काजू लावून त्याला छान नटवले पण. तर असे हे शेंगदाण्याचे लाडू उपवासासाठी बनवून ठेवले. महाशिवरात्र येत आहे, तर चला आता आमची तयारी पण चालू झाली. कारण घरात सगळ्यांचा हा महाशिवरात्रीचा उपवास असतो, मुलं पण असतात घरी. मग हे असे पौष्टिक पदार्थ करून ठेवले ना, भुकेच्या वेळेला पटकन देता येतात. त्यासाठी मी इथं एक वाटीभर शेंगदाणे खमंग असे भाजून घेतले. काही करायचे नाही शेंगदाणे भाजायला. जेवढे शेंगदाणे खमंग भाजले जातील ना, तेवढे तो लाडू छान होतो. त्याच तव्यामध्ये 1 चमचाभर साजूक तूप घालून 1 वाटीभर खोबऱ्याची पावडर म्हणजे डेसिकेटेड कोकोनट छान अशी मस्त खरपूस भाजून घेतली आणि ती लगेच बाजूला करून ठेवली. आता आपण एक मिक्सरच्या भांड्यामध्ये हे भाजलेले शेंगदाणे, मग त्याच्यावरती घालायचा गूळ, मग त्याच्यावर घालायची कोकोनट पावडर भाजलेली, असं करत करत मिक्सरला हे बारीक करायचं. वरून थोडंसं वेलची पावडर किंवा जायफळची पावडर घाला. 1 चमचा 2 चमचे साजूक तूप वरून घाला. मिक्सरला हे असं मी तर मऊसूत बारीक करून घेतले. तुम्हाला ओबडधोबड पाहिजे असेल तर तशा पद्धतीने बारीक करून घ्या आणि हे मस्त असे लाडू वळवून घ्या. मस्त खुसखुशीत असे हे लाडू तयार होतात. वेगळ्या चवीचे खूप छान लागतात. शेंगदाणे कसे पोषक तत्वांनी युक्त असतात आणि गूळ आपला हा नॅचरल शुगरचा कंटेंट आहे. त्यामुळे हे दोन्ही वापरून एकदम भारी असे हे लाडू पिस्ता, बदाम, चारोळे, काजू, मनुका जे काही असेल त्यांनी नटवा आणि वेदिका रेसिपीजला सबस्क्राईब करा.